म्हणे म्हातारे तू तुझं घर कोणत्या स्वप्नाच्या दुनियामध्ये जगते तू? विसरली का तू? हे घर मला हुंड्यामध्ये आलं ते पण माझ्या पप्पांना दिलंय. वहिनी तुम्ही असं कसं बोलायला लागले आईला? तू ग बस रे, मला कोणी विचारणार ना? आला 2 दिवसात तिथे येऊन टपाकला. माझ्या पप्पानं घर दिलं तिथंच बसतात आणि माझ्याच कमाईचं खातात आणि मला धमकी दाखवतात ना. माझ्याकडे दोघं असं बघू नका, मी जे म्हणते का तेच करा, नाहीतर दोघाला घरच्या बाहेर काढून देईन. आणि हा गोष्ट लक्षात असू द्या, मुंबईला लयला मोठे आश्रम आहे, तिथं जर नेऊन सोड ना तर कोणाला मेळ सुद्धा लागणार नाही, कळलं का? मला काय नको म्हणू, आपणच जाऊ. आई जाऊ दे, रडू नको, चल. कल्पना ये ना इकडे बसायला. कसा राहिला मग आजचा दिवस? बस चांगला आहे, थोडे थकले. सुनबाई हे धर. हे सोनं तो मला दिलेलं मला कोणतंच नाही सामान पाहिजे. तू म्हणली होती ना आश्रम मध्ये नेऊन घालतात, तरी काय गरज नाही, आम्हीच जातो. रडा खाली बघून. आश्रम का? आम्ही रोडात भीक मागून खाऊ, आम्हाला काय नको तुझं. सुनबाई तुलाही बोलली आम्हाला, तर आम्हाला काही इज्जत असेल ना. मी दोघा नवरा बाई पुन्हा नजरातून बाजूला काढलं. सुनबाई आम्ही तुमचं काय वाईट केलं, आम्हाला काही समजा. तर मला काही म्हणली म्हातारी कोतारी, मी तर आज परत पोरी सारखी समजत होती. तुला याच्या आधी मी एक शब्द बी नाही बोलले, आता काय झालं काय माहित. ए म्हातारे, कवाची बडबड लावली, चल निघतो ना आता, बस झालं. हा कवाची बडबड लावली तुम्ही, चल का दोघं बिघू. आई जाऊ दे, चल आता.